कॉन्फिडन्स. हॅलो मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी हर्षद गायकवाड. तर आपले ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मी आज आलो आहे आपल्या सोड्याच्या शॉपवर. तर काय म्हणता बाकी? कॉन्फिडन्स काय मित्रांनो? कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट आहे ना की बिझनेस आणि कंटेंट क्रिएशन दोघांमध्ये लागते. आणि ती मित्रांनो ना स्वतः जोपर्यंत आपण पाण्यात उतरत नाही ना तोपर्यंत काय समजत नाही. कारण मी जस्ट हा ब्लॉग शूट करण्याच्या आधी पण मला आज मी 3-4 ब्लॉग टाकले, तरी पण मी आज फर्स्ट टाईम मी आज ब्लॉग मित्रांनो आपल्या सोडा शॉपवर करतो आहे. हा तुम्ही बघू शकता की आपण ओपन रोडवर करतो पूर्णपणे. हा आपला सोड्याची गाडी आहे आपली. हा पूर्ण पब्लिक चालू आहे, त्याच्यामध्ये मी कॅमेऱ्यातून ब्लॉग शूट करतो आहे. आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे. येणारे कस्टमर मित्र हात करतात, त्याच्यामुळे हात मी चालू आहे माझं. आणि कॉन्फिडन्स मित्रांनो जाम इम्पॉर्टंट आहे. खरं सांगतो की आजचा बोलो टॉपिक काय करू, कशावर ब्लॉग शूट करू, कॉन्फिडन्स जाम इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यासाठी बोलो आजचा टॉपिक फक्त कॉन्फिडन्सवरच ठेवूया. आणि कॉन्फिडन्स जाम इम्पॉर्टंट, बिझनेस असो नाही तर कंटेंट क्रिएशन. विचार केला या दोघांना मर्ज करून आपण ब्लॉग चालू करूया. लोक बघतात, येणारी जाणारे लोक बघतात. तुम्ही बघू शकता लोक बघतायत लोक, म्हणजे चालू आहे का नक्की करतोय काय. म्हणजे लोकांना माहीत नाही. आपण फर्स्ट टाइम ब्लॉग चालू केला आपल्या इथे सोडा शॉपवर. हळूहळू त्यांना पण सवय होईल की आपण आपले ब्लॉग टाकतो, आपण काय शूट करतोय. पण मी विचार केला भाई आपण बिझनेस तर चालू केला आहे ना, आपण चालू करू. आणि कॉन्फिडन्स बघू शकता तुम्ही, कॉन्फिडन्स किती इम्पॉर्टंट आहे बोलताना किंवा कंटेंट क्रिएशन करताना. तुम्ही बिझनेसमध्ये या नाही तर कुठलाही कंटेंट क्रिएशन करा, कॉन्फिडन्स इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्हाला जे प्रेझेंट करायचं ना ते तुम्हाला 4 चौकामध्ये बसून करायचं. भले बिझनेस असो किंवा कॉन्फिडन्स असो, लोक तुमच्याकडे बघणार, जाणार आहेत. तुम्हाला काय प्रेझेंट करायचं ना ते इम्पॉर्टंट आहे. कॉन्फिडन्स लेवल खूप महत्त्वाची आहे. ओके, सो हॅलो मित्रांनो, आजचा क्लायमेट बघू शकता तुम्ही. सही घ्या सगळं कर ना. ओके बॉस. मित्रांनो, हा जो पोरगा आलता ना आता दाखवला तुम्हाला सोडा तिथे, एवढा कॉन्फिडन्स पोरगा होता ना त्याच्या बोलण्यात. फुल कॉन्फिडन्स पोरगा होता तो. म्हणजे आजकाल आपला टॉपिक आणि व्हिडिओ तो चालू होता कॉन्फिडन्सचा. आणि एवढूसा पोरगा आहे तो, बोलताना एवढा मस्त बोलत होता ना कॉन्फिडेंटली. धंदा हो गया क्या, धंदा कैसा चल रहा है, अभी क्लाइमेट में सीज़न कैसा है, अभी बारिश का टाइम है ना. सॉरी, थोडासा हिंदी येते मध्ये म्हणजे आपण कंटिन्यू त्यासोबत मी हिंदी बोलतो थोडासा ना. तर तो मला विचारत होता कसं धंदा वगैरे झाला की नाही, सीझन अभी कैसा चल रहा है, बारिश का टाईम आहे. हे बघा मध्येच क्लायमेट असा होतो. क्लायमेट कसं आता पावसाचा टाईम असला ना की थोडं क्लायमेटमध्ये आणि धंद्याला थोडा स्लॅग येतो. आणि नाही तर आपलं चालूच असतो कंटिन्यू, त्याचा काही विषय नाही. मित्रांनो, कॉन्फिडन्स ना तुम्हाला अजून एक सांगतो. कॉन्फिडन्स कसं आहे, तुमच्या खिशाचा पैसा असेल ना, मनी, की तुम्हाला कोणतं दुसऱ्या मिनिटाला तुम्ही विकत घेऊ शकता. तर तुमचा कॉन्फिडन्स एवढा हाय असतो ना, त्यासाठी आहे ना काय करायचं माहिती आहे, त्यासाठी काम करा, बिझनेस करा. बिझनेस आणि बिझनेसमध्ये पण तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो माझा. बिझनेस आणि कंटेंट क्रिएशन काय ते पण तुम्हाला सांगतो. कारण बघणारे तुम्हाला लाख जणं भेटतील. बघणारे तुम्हाला दिवसात आता माझे फॉलोअर जरी कमी असले तरी बघताना आपल्याला 100 लोक व्ह्यूज जरी येत असेल ना तरी त्यातला एक जण असतो ना जो आपला फॉलोअर बनतो किंवा सबस्क्रायबर बनतो. आणि तो आपल्या चॅनलला कंटिन्यू लाईक शेअर आपला व्हिडिओ बघत असतो आणि आपला तो फॉलो करतो. त्याच्यामुळे तुम्ही आहे ना बिझनेस आणि कंटेंट क्रिएशन हा सेम प्रकार आहे, तर त्या वेगळा असं काय नाही. आणि तो दादा बघत चालला होता, गेला तिकडे फुल मनापासून एकदम एवढा डिस्टन्स त्यांनी बघत गेला तुम्हाला. हा करतोय काय नक्की. तर मित्रांनो, जसं तुम्हाला बोला कॉन्फिडन्स, तुमच्याकडे जर पैसा असेल ना तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे जाम येतो. आणि दुसरं म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये. आणि आज मी व्हिडिओ करतो ना, आता पहिला व्हिडिओ केला तर थोडंसं वाटत होतं की पब्लिक बघते, थोडंसं इकडून तिकडून. आता दुसरा केला, तिसरा सीन घेतो मी, तिसरा टाईमचा शॉट घेतो, तर त्यामध्ये थोडा कॉन्फिडन्स आला आहे मला. तसंच तुम्हाला बिझनेसमध्ये पण सांगतो. बिझनेसमध्ये पण तुम्ही जसं याल ना, जसं एक दिवस याल, पहिल्या दिवशी थोडा भीती वाटेल, दुसऱ्या दिवशी थोडी भीती, तिसऱ्या दिवशी लोक तुम्हाला तुमचा प्रोडक्ट आणि हे चांगलं असेल ना तर तुम्हाला बिझनेसमध्ये पण तुम्हाला ती मजा येईल धंदा करायला. आणि कंटेंट क्रिएशनमध्ये पण तुम्हाला ती मजा येईल. दोन्ही पण करिअर चांगले आहेत, दोन्ही पण चूज करा. आपण दोन्हीमध्ये करतोय, बाकी काय नाही. बस थँक्यू. हां ना. हॅलो मित्रांनो, जसं की आता कस्टमर पाहिजे मी कस्टमर करत होतो. तर कस्टमर झाले, तर ते कस्टमर होते पुण्याचे आणि ते अलिबागमध्ये वगैरे राहायलाच आले जस्ट. तर ते मला सांगत होते बोलते तुमचा सोडा वगैरे चांगला आहे, तुम्ही मिल्कशेक वगैरे पण ट्राय करा. तर त्यांनी मला मिल्कशेक कशा टाईपमध्ये ट्राय करू याची व्हिडिओ वगैरे दिली. तर आपली एक चेहऱ्यावरची स्माईल असेल ना कस्टमरसोबत, तर समोरचा कस्टमरसुद्धा तुम्हाला सजेशन देतो आणि तो तुम्हाला सांगतो की तुम्ही पण अपडेट व्हा, अजून काही ना काही वाढवा तुमच्याकडे किंवा काय.
कस्टमर लोक पण आपल्याला सपोर्ट करतात. आपण कस्टमरसोबत जर प्रेमाने वागलो ना तर ते आपल्याला सपोर्ट करतात. आणि मला सांगितलं त्यांनी की हे करा तुम्ही, वाढवा. हे पण चांगलं आहे. बोलतात आम्ही मुंबईला वगैरे जरी गेलो, मुंबई का पुण्यामध्ये ते बोलले, त्यांनी मला व्हिडिओ बघितली, मी ती बघतो कुठले. ते बोलले की आम्ही गेलो ना तर आम्ही नक्की तिकडे जाऊन पितो. आणि ते बोलले तूही चालू कर, तुझं पण चांगलं ते आयडिया चांगली आहे. मी पण आपण बघू. हळूहळू आपण सगळ्या गोष्टी करत राहू. ऐकून एक एक आयडिया घ्यायच्या, आपण सर्वांची आयडिया घ्यायचे, सर्व आयडिया वापरून आणि मग हळूहळू अंमलात आणायच्या. कसं काय करायचं त्याच्यावर स्टडी करायचं आणि मग ट्राय करायचं. तुम्हाला बोलण्याचं तात्पर्य काय की तुम्ही जर कॉन्फिडन्सचा विचार होता तर तुम्ही कॉन्फिडन्सली एखाद्यासोबत बोलत असाल ना तर तो पण तुमच्यावर कॉन्फिडन्स ठेवून तुम्हाला सांगतो आणि तुमच्यासोबत बोलतो की बाबा तू हे कर ते कर. त्याला समजतो की हा मुलं हे करावं की ह्या बिझनेसमध्ये ह्यांनी ही गोष्ट ॲड करावी. मित्र गेला एकदम, त्याला मी हात केला. बस बाकी काय नाही.